खरंच आलीस? आता बसला का विश्वास? तुला भीती नाही वाटली? तुला भेटायला एवढे डेस्परेट झाले होते ना मी, की भीती वगैरे असा विचार सुद्धा आला नाही माझ्या मनात. अवी, अनुप्रियानी कधीतरी केलंय का असं थ्रिलिंग तुझ्यासाठी? थ्रिल आता फक्त शब्दापुरतं मर्यादित आहे आयुष्यात. आयुष्यात आमचे थ्रिल एकच आहे, तेलंगकडून पैसे घेतले, आपल्याकडे लाईट बिल भरायला पैसे नाही, वो आपण ते मॅनेज करतो, ये कसं मॅनेज केलं एवढ्याच्यातून ते थ्रिल, बाकी काही नसतं. मुलं झाल्यानंतर जास्त बदललं. अनुचं अख्खं आयुष्य म्हणजे मुलं आणि तिचा संसार असं झालं ग. रोमॅन्स वगैरे काही राहिलं नाही, सगळे विसरून गेले आणि तिच्यामुळे मी विसरलो सगळं रोमॅन्स वगैरे. ठीक आहे ना, पण आता मी आले ना तुझ्या आयुष्यात. आता बघ तुझं आयुष्य कसं रोमॅन्टिक करते ते. पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवा. अनुप्रियाच्या तू जवळ जाणार नाही. बापरे, काय भयानक स्वप्न होत. अविनाश, अविनाश, सगळं काय प्रकार आहे? अविनाश, अविनाश, कुठे गेले? अविनाश, अविनाश, तुझ्या उत्तराची वाट बघते. तू काहीच उत्तर दिलं नाहीयेस. याचा अर्थ असा तर नाहीये ना की तुझं अनुप्रियावर अजूनही प्रेम आहे? शनाया, व्हॉट? मी असं काय मागितलंय तुझ्याकडे अवी? अनुप्रियापासून लांब राहा एवढंच मागतेय ना मी. ती बायको आहे माझी. काय आत्ताच तर तुम्हाला म्हणालास ना की आमच्यामध्ये रोमॅन्स नाहीये. अविनाश, बिंडोक सारखं वागू नकोस तू. काही चाललंय तुझं?
झोपलेला असताना कोण फोन करते यासाठी? ठेव फोन, उद्या बोलू. काय झालं? तुझी रडतीस का? काय झालं काय? स्वप्न, तुम्ही इथे काय करत होता? कोणाशी बोलत होता? राघवशी बोलत होतो. आणि अभि ते उषा, अगं, उषा का? त्यात झालं काय, जेकी सरांनी डेडलाईन दिली आहे. काही करून त्या वेळेच्या आधी काम कम्प्लीट करायचंच आहे आम्हाला. आता काय, मी म्हटलं तुझी झोपमोड नको व्हायला, म्हणून मग तिथे उषा ठेवल्या मी आणि कामाचं बोलायला खाली आलो. पण तुझी झाली झोपमोड. तू काय एवढं, काय झालं काय मला सांग ना. स्वप्न बघितलं मी अहो. इतकं विचित्र स्वप्न होतं. तुम्ही घर सोडून चालला होता. मी तुमच्या मागे मागे पळत होते, ओरडत होते, अविनाश अविनाश अविनाश, पण तुम्ही थांबलाच नाही. अविनाश, विचार केला तरी अंगावर काटा येतो. इतकं भयंकर स्वप्न होतं. मी खूप घाबरले होते अभि. तुम्ही मला सोडून नाही ना जाणार. अविनाश, मला सोडून नका जाऊ, कधीच नका जाऊ. मी नाही जाणार तुला सोडून. झोपूया का आता? हा, चल झोपूया झोपूया. अभि, हा हा, ते चप्पल काढत होतो. पुढच्या एका महिन्याच्या आत याच दिवशी, याच वेळी, या घरात आणि अवीच्या मिठीत तुझ्या जागी ही शनाया असेल. काय तुमचं काय 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 शूज बीज आणि काय धावायला गेला होता? नाही, सकाळी बाहेर काही कुत्रे दिसले फिरताना. विचार केला की त्या कुत्र्यांबरोबर आपण शर्यत लावूया, म्हणून शूज घातलेत. काय विचारतेस तू? माणूस आता अशा वेशामध्ये जॉगिंगलाच जातो ना. मी चांगलं आहे, पण असं अचानक अचानक नाही ग, जरा पोट सुटलंय, हा? कमी करायला पाहिजे. काही काय हो मग काय, तुम्ही फिट झालं तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही, अजिबात नाही, पण धावायला जाल तेव्हा जरा सांभाळू ना, म्हणजे आजूबाजूला बघा, मागे बघा. कॉलेजच्या मुली मागे लागायच्या. असं लागतात का? हो. हा, मी बरं लागू देईन. चला, हा. आपली 2 मुलं आपली वाट बघतायत नाश्त्यासाठी. काय? चला. तू तू हो पुढे, मी जरा हे करून आलो, वर्कआउट करून आलो. पुन्हा आत्ताच तर करून आलात ना? तो वॉर्मअप झाला, आता वर्कआउट, पुशअप, स्क्वॉट जरा असं. 2 मुलं आहेत तुम्हाला, विसरू नका. अरे मग काय नियम आहे का? 2 मुलं झाल्यानंतर पुशअप हा, आणि चांगलंय, करा. जा. माझं लक्ष आहे तुमच्यावर. करा, एक्सरसाइज करा. नशीब आणून हे ब्रेसलेट बघितलं नाही.
नाहीतर 100 प्रश्न विचारले असते. कोणाचं आहे, इथे कसं आलं? शनाया वापरते तसंच वाटतंय. वाचलो. मी हे काय बघते? प्रथम चक्क दूध पितोय. तापाचा परिणाम झालाय वाटतं. ए गप ग, त्रास नको देऊ माझ्या बाळाला. माझं प्रथम गुणी बाळ आहे. अगं मग काय, एरवी दूध प्यायला किती नखरे करतो ना हा, पण आज बघ तुझ्या हातातनं ग्लास घेऊन न काही बोलता दूध प्यायला लागला. कारण मी ठरवलंय की इथून पुढे आईला एवढा पण त्रास द्यायचा नाहीये. पिल्लू, नक्की सांगा काय होतंय तुला? मला माहितीये की तुम्ही दोघी माझ्यावर हसाल, पण तरी आई मला तुला सॉरी म्हणायचं. मी तुला खूप त्रास दिलाय ना. मी नेहमी बाबांना इम्पॉर्टन्स दिला, बाबाच बेस्ट आहेत असं वाटायचं मला. पण मला काल कळलंय की माझी खरी हिरो तर तूच आहेस. बघ ना, म्हणजे ताई कधीपासून बाबांना फोन लावत होती, पण बाबा कधी आले? सगळं झाल्यावर. त्याआधी माझ्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या तू ठेवल्यास, मला औषध तू दिलंस, मला डॉक्टरकडे पण घेऊन गेलीस, मला रात्री झोप लागेपर्यंत माझ्या जवळ पण बसून राहिलीस. मला माहिती आहे की या गडबडीत काल तुझं जेवण पण राहिलं. आई, मी तुला खूप त्रास दिला. खरंच सॉरी. ए पिल्लू, आईला काय सॉरी म्हणतोयस? आणि मन्नी, आईला आपल्या बाळाचा कधीच त्रास होत नाही. पण प्रथम आपले बाबा आहेत ना, ते पण आपले हिरो आहेत. हा, कसं आहे ना राजा, आई नेहमी घरी असते, त्यामुळे तुम्हाला तिची धावपळ, तिची गडबड, तिची मेहनत हे सगळं दिसतं, कारण मी तुमच्या डोळ्यासमोर असते. पण आपले बाबा घरी नसतात, बाहेर असतात, रात्री येतात, काम करत असतात. ते आपल्यासाठी, आपल्या कम्फर्टसाठी, आपल्याला सगळं मिळावं म्हणून. आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला, कारण ते तुमच्यावर खूप खूप प्रेम करतात. आणि हे सगळं ते कशासाठी करतात? तर आपण आपल्या घरी सेफ राहू, सिक्युअर राहू, आपल्याला कसलाच त्रास होऊ नये. म्हणजे बघ ना, आपल्याला हवं तेव्हा आपण टीव्ही बघू शकतो, आपल्याला हवं तेव्हा आपण पिझ्झा ऑर्डर करू शकतो, आपल्याला हवं तेव्हा आपण झोपू शकतो. पण बाबा हे सगळं नाही करू शकत. मग आता मला सांग, जी व्यक्ती आपल्यासाठी एवढं सगळं करते, काही न बोलता, ती आपली हिरो झाली की नाही? तरी पण माझी फेवरेट हिरो तूच आणि नेहमी राशील. अगं तर माझी शोनी आहे ती. ए आई, लांबो लांबो लांबो. प्रथमला काहीतरी झालंय बहुतेक. तुला आता आधीच यायला हवा होता, म्हणजे तू आमच्याशी आधीच चांगला वागला असतास. पिहू, ए आई, सांग आईला, तू जा ना यार इथून. ए मी का जाऊ? माझी रूम आहे ही. ए आई, जा 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 ए, जा हॅलो, जा जा, जा चल, मी जा जा, ना यार, मी जा नाही जाणार आहे. जा जा अरे, जा, भांडू जा. कोणी म्हणेल का ह्याला कालच ताप येऊन गेलाय ते? परमेश्वरा, देवा, माझ्या मुलांना असंच आनंदी ठेव. हॅलो मैत्रिणींनो, आठवतंय का त्या दिवशी मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन बद्दल सांगितलं होतं? तर आज मी तुम्हाला इंट्युशन्स बद्दल सांगणार आहे. आता इंट्युशन म्हणजे काय, तर कधी कधी आपल्याला पुढे घडणाऱ्या घटनांचा जो आभास होतो ते म्हणजेच इंट्युशन्स, ज्याला मोस्टली आपण इग्नोर करतो. पण मैत्रिणींनो, तुम्ही तसं करू नका बरं. आपण कायम आपल्या इंट्युशन्स वर विश्वास ठेवला पाहिजे. इंट्युशन्स काय सांगतात ते ऐकून अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणजे इन फ्युचर जर काही वाईट घडणार असेल तर ते आपल्याला आधीच टाळता येईल की नाही, आणि जर काही चांगलं होणार असेल तर आणखी चांगलं होईल. म्हणजे ते सेलिब्रेट करण्यासाठी आपण तयार राहू. मला पण तुझ्यासारखं असं छान छान बोलायचंय ग रेडिओ. मी आपल्या घरातच बोलते.
माझ्या स्वयंपाकघरातल्या या 4 भिंती आहेत ना, हेच माझे श्रोते. नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही सगळे? मी येणार आहे तुमच्याशी संवाद साधायला, तुमच्याशी गप्पा मारायला, माझ्या आणि तुमच्या मनातलं रेडिओवर बोलायला. मी म्हणजे कोण? मी तुमची लाडकी आरजे अनुप्रिया. स्वप्नभंग झालं. अशी स्वप्नच बघू नयेत जी बंगतील किंवा तुटतील. नाही, मी ते असं ब्रेकफास्ट रेडी? हो, म्हणजे तयारी झाली आहे. प्रथमला बघून येतो. होईलच तितक्या. तुटलेलं पुन्हा जोडता येतं हवी. माझं स्वप्न आत्ता जरी तुटलं असलं तरी ते मी पुन्हा जोडीन. कसं ते माहित नाही, पण जोडीन. आजी बस ग, पोट भरला आता. अरे असं काय करतोस? खाल्लं नाहीस तर ताकद कशी येणार तुला? आजी मला माहितीये एका घासाने काही होत नाही. मोठा शहाणा आहेस ना तू. खा बरं, खा. नको ना. मग आजी रुसेल तुझी. जा, आजी रुसली. आजी आजी दे आता काय. दर 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 माझं शहाणं बाळ. दर, खा खा खा. आता बरं वाटेल ना तुला? काय ज्युनियर पाटकर, काय म्हणते तब्येत? आता एकदम ओके मी. हे बघ, ओके म्हणून लगेच शाळेत वगैरे जायची गरज नाहीये. 2 दिवस आराम कर, सुट्टी घे. नाही नाही, माझे क्लासेस मिस होतील. मी उद्यापासून शाळेत जाणार. बघितलंस केवढा हुशार आहे माझा नातू. अरे मुलगा कुणाचा आहे? आईचा. अच्छा, आता आई फेवरेट झाली आहे का? कारण काल आईच माझ्या सोबत होती ना. आणि एवढंच नाही, रात्री घरी आल्यावर तिनेच माझी काळजी घेतली. तुम्ही तर आज येताय माझ्या रूम मध्ये मला बघायला, पण मला आता बरं वाटतंय. चांगलं आहे. काय वाटतं तुला प्रथम? मी जे दिवसभर बाहेर काम करतो, उन्हा पावसात फिरतो, कष्ट करतो, कोणासाठी करतो बरं हे कष्ट? आमच्यासाठी. माहितीये मला. काल सगळं सांगितलं आहे. आणि ती हे पण म्हणाली की तुम्हीच आमचे खरे हिरो. पटलंय का मग तुला? नाही पटलं. बाबा, मी खूप लहान आहे, पण मला एवढं कळतं की फॅमिली कम्स फर्स्ट.